हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती। दोन्ही शिवसेनेचे मेळावे होणार। ठाकरे शिंदे एकमेकांवर तोफा डागणार। एसटीचं भाडं 15% वाढण्याची शक्यता। आज मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत निर्णयाची शक्यता। निर्णय झाल्यास एसटी प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार। जळगावमध्ये रेल्वेमधून उड्या मारून 13 जणांचा मृत्यू। रेल्वेत आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवाशांनी उड्या मारल्या। दुसऱ्या भरधाव रेल्वेनं चिरडली। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक। या करारामुळे महाराष्ट्रात 15,70,000 कोटीचे करार। राज्यभरात 15,95,000 रोजगार निर्मिती होणार। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। काल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनाचा मार्ग मोकळा। सुनावणीकडे लक्ष। सैफ अली खानवरील हल्लेखोराला आज कोर्टात हजर करणार। कोठडी संपत असल्याने पोलीस कोठडी वाढवून मागणार। आरोपीच्या अटकेनंतर अनेक खळबळजनक खुलासे। अजित पवार आणि शरद पवार आज पुन्हा एकदा एका मंचावर येणार। वसंतदादा साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू संघटना आंदोलन करणार। जोपर्यंत अतिक्रमण हटणार नाही तोपर्यंत पर्यटन चालू करू नका, हिंदू संघटनेचा इशारा। शेजारी राहणाऱ्या बाप लेकानं मिळून केले 6 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार। उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापुरी चपलांचा पाकिस्तानात रुबाब। पाकिस्तानातून कोल्हापुरी चपलांना मोठी मागणी।